मला एक सांगा, दोन सख्खे भाऊ एक फुटला आणि रामाला शरण गेला, एक फुटला आणि रामाला शरण गेला, आणि एकानं देवाची बायको पळवली. तुम्ही अभ्यास करून सांगा मला श्रेष्ठ कोण? तुम्ही सगळे बिभीषणच मानणार. लंका मिळाली काय आगला येतो त्याला केला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा महाराज. मरताना हसणारा जगातला पहिला भक्त रावण आहे. पहिला भक्त विद्वानच गाडी होता, तो काय कच्चा होता काय? हा, लक्ष्मणाने त्याला धरून आणलं, रामापुढे उभं केलं, ते हसलं. लक्ष्मण म्हणला तेव्हा डोकं फिरलं काय? तुला आम्ही माराय आणलंय तू हसतो? तू जर एवढा हुशार होता तर माई वहिनी का पळवली तू? रावण म्हणला येड्या, तुझी वहिनी मी पळवली नसती तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय माणूस होता. आणि जेव्हा बाण मारला रावणानं, रावण खाली पडला आणि खळखळा असला. वेद बोलत होता, वेद विद्वान वस्तू दिदी. रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफटा केला मारा. आणि कधी सांगून ठेवतो गायक वादकांना महाराज मंडळीला, रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगूच नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा. ती सीता पळू दे, जाऊ दे, ती काही तुला आपल्याला तकलीफ नाही झाली, पळू दे त्यांनी. बरं पळवली तर पळवली, दे उत्तर तुम्ही बी. आता काही लोक म्हणते सीता पळवली, पळू द्या, जाऊ द्या, दे उत्तर. आता धनुष्य जो मोडेल त्याला सीता बोलायचा, सीता त्याला माळ घालेल. मान्य ना? निम्मे लोक धनुष्य पाहून निघून गेली, जगणारच नाही तर सीता निघून काय करतात? धनुष्य उचलणारच नाही. त्याच्यापेक्षा न मेलेल्यापेक्षा तोंडाला गंमत पाहिलेली काय होईल? रावणाच्या 3 बारगाड्या जागेवर मोडल्या, नुसतं उचललं कोपरात. एवढं धनुष्य बोलायचा, एवढं धनुष्य, एवढं धनुष्य, एवढं धनुष्य. आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन खेळत होती, गोळा गोळा करीत होती सीता. कशात आहे बोलायचा? त्या धनुष्याचं कोण? आणि त्या धनुष्यानं रावणाच्या बारगाड्या मोडल्या, बरोबर आहे. मग ती सीता रावणानं कवळी मारून उचलली कशी? तुम्ही साधी गोष्ट आहे ना, ज्या धनुष्यानं रावणाच्या बारगाड्या मोडल्या त्या धनुष्य सीता अंगणात घेऊन, ती सीता यानं कवळी मारून पळून नेलीच कशी? त्याचं उत्तर आहे का? रावण मायेच्या अंकित होता. त्याने जी सीता पळवली ती माया आहे, माया ही सीता आहे, आणि अहंकार हा रावण आहे. अहंकार आणि माया एकत्र आली का देवाशी दुश्मनी होत्याच, हा त्याचा सिद्धांत आहे. कारण रावण हा कोण आहे? अहंकार आहे, अहंकार आहे. आणि सीता ही, आणि माया आणि अहंकार एकत्र आला का महाराजांचं प्रमाण आहे, माझं नाही. नामाशी विनमुख तो नरा काय लोक. बरे काही लोक म्हणले त्या वाल्यानं 7 राजन ब्राह्मण मारली, मारू दे, जाऊ दे. एवढी आणली कुठून होती? कुठे एवढी ब्राह्मण? इथं 2-4 गावा मिळून एक ब्राह्मण आहे, त्यानं एवढी आणली कुठून होती 7 राजन? बरं आणली तर आणली, ब्राह्मण डोंगराला गेली ती का आला? त्याला गावातलंच खपा ना, ती काय डोकं लावती कोणीकडं? तुम्ही बारीक अभ्यास करीत जा. वाहल्यासारखा साधू नव्हता महाराज मंडळी. वारकऱ्यांसाठी एक प्रमाण सांगतो. चंद्र अमृत सुका सेवे, आस्था जाता रवी धरे. चंद्राचे अमृतकण तुम्ही सेवन करू शकता, सूर्याला हातात धरू शकता, परंतु साधू तुम्हाला भेटणार नाही. मान्य आहे ना? मग मला उत्तर द्या तुम्ही. नारद वाल्याला भेटायला गेला का वाल्या नारदाकडे आला? नारद वाल्याला भेटायला गेला. मग वाल्या जर पापी होता तर नारद त्याच्याकडे गेला कसा? आणि नारद जर त्याच्याकडे गेला तर प्रमाण खोट आहे का? बोला. त्याचं एकच उत्तर आहे, वाल्यासारखा भाग्यवान कोणी नव्हता, फक्त संगतीने बरबाद झाला. काही लोक म्हणले वाल्याच्या बायकोनं वाल्याला खसकवलं आणि मग त्याच्यात बदल झाला. बायकोनं बोलल्यावर माणसं बदलतील. बरं किती बोलू द्या बायको, जाऊ द्या वाल्याच्या बायकोने किती बोलू द्या, आपल्या बायको इतकं नाहीच. आता उगाच तुम्ही मी कोडगाय म्हणून त्याच घरी मुकामाला जातोय महाराज, नाही तर शहाणा माणूस रेल्वे खाली जाईल पण घरी जाणार नाही. काय काय बोलती बायको आपल्याला आपली. आठवा ना 2 मिनिटं.
फाशी घेईल माणूस इथं बसल्या बसल्या शहाणा. पण आपण हलकट असल्यामुळं भेळ घेऊन जातो काय बाई. नाही तर काय काय बोलती बायको आपल्याला. आपली 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 बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचंय जर आपल्याला कळत नसतं काय बोलायचं. आणि आपली माणसं खुशाल म्हणते खरंय बा. अरे महाराज वाल्याच्या बाबतीत 3च गोष्टी ध्यानात ठेवा. जगातला सगळ्यात भाग्यवान साधू वाल्या. देवाला सुद्धा त्याने लिहिलेल्याच्या पुढे वागता आलं नाही वाल्या. फक्त संगतीने संपला. नाही तर केले रामायण. अशा उरफाटे पोथ्या ना का वाचायचं. मला एकाने विचारलं पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. काय डोकं देता येड्यांना. अरे बावळाटा त्याला मी हे सांगितलं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. तो म्हणला पंढरपूर होतं. तो म्हणला आपल्याला पटलं नाही. तुमचा पैसे कमवायचा धंदा आहे. आपल्याला पटलं नाही. पंढरपूर आता झाले. अहो जेव्हा नव्हते तेव्हा होते. मग मी त्याला तेच उत्तर दिलं. आजही जर पांडुरंग मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे. माग आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. आमची पंढरपूरची रुक्मिणी आई साहेब पांडुरंगापासून अंतरावर आहे. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबते, माग बसते, मधून मुंडक काढते. पांडुरंगाला 2-2 मुंडके श्रीलिंगी पुल्लिंगी. मोटरसायकलवर चालणाऱ्या पांडुरंगाला 2 तोंड आहेत. रावणाला 10 होते. याला 2 आहेत. आणि मग मधलं मुंडक सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली गुडघ्याची वाटी पांडुरंगाच्या. त्याला विचारलं काय झालं. कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीजन सोडून रोडवर येत नाही. अरे परमार्थ याच्यासाठी करायचं आहे. मिळालं धन्य. वारकरी झालो धन्य. वारकरी झालो धन्य. सत्य भेटले धन्य. काळही धन्य. आणि शरीर मिळतच नव्हतं धन्य. पहिला मुद्दा क्लिअर. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. तो देव ठरील काय करायचे. उगाच आपली लोक हे नाही हो नाही गपचिप राह. तो करील काय करायचं. हे नाही हो नाही तू काय करणार. मग आपल्या हातात काय. उगाच हातावर जोडून जगायचं. थोड्या दिवस जगा पण एक वाक्य संग मारा. देवाच्या सत्तेशिवाय जगत चालत नाही एवढं ध्यानात ठेवून जगा. हे प्रारब्ध आहे. त्याचं काय घेऊन बसले. बिभीषणाला लंका मिळाली. मारताना रावण हसला. आणि रामासमोर देह ठेवणारा जगातला पहिला भक्त रावण. श्रीमंत पार्टी होती. दुबळी होती. लंका सोन्याची होती. त्याची अख्खी 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 लंका लंका. रावणाच्या घरात 4,30,000 माणसं होती महाराज. रावण म्हणजे दुबळी पार्टी होती का. गठ्ठा मतदान होतं घरचं. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असता जागेवर डिपॉझिट गेला असतं त्याचं. मग 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. कशी होती लिहून घ्या. 80,000 बायकांनी 1,00,000 पोरं. 180. 1.25 लाख ना तू. 3,05,000 आणि 1.25 लाख पण तू 4,30,000. मग रावणाला रेशन व साखर किती मिळत असेल काढा कॅल्क्युलेशन. आणि रावणाचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायला किती दिवस लागले असते काय करून. रावण होता मारा तो. पण एवढं विनोदाचा भाग सोडा. एवढा श्रीमंत माणूस पण शंकर भक्त होता. हे जाणार तेव्हा इथं माणसाला थोडा 7वा आयोग आला ना. ते देवळा का मोबाईल काढणार धरून देवाच्या पाया पडत. मोटरसायकलवर चालू ना. नालायक बापाची अवलाद. मोबाईल काढणार धरीत आणि देवळा पुढून मोटरसायकलवर चालू ना. तसंच गेलं का ट्रेन. साधा पगार वाढलाय. आपल्याला कोणी लाईट लागत नाही. मागून खिचडी फाटेल. पुढच्या म्हणतो फडून टाकेन फडून फडून टाकेन. मग ही कोण शिवी. मावळ्याचा बाजार नाही काय आपल्याकडे. महाराज आपल्याकडे फक्त अहंकार आहे. पण एक ध्यानात ठेवा. खिस्सा गरम आहे तर या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आणि मन गटात ताकद येतवर या जगातल्या गोष्टी सत्य. पाया पडून सांगतो कीर्तनात. हे इंद्रिकेचे कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य आज सत्य उदय सत्य. आपल्या तोंडातले वाक्य कधी खोटी ठरत नाही. पाया पडून सांगतो. मी मरण ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष.
पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज, मी तुमच्या मुलासारखा, तुम्ही कुणाशी दुश्मनी करा महाराज, पण भावांशी दुश्मनी कधी करू नका महाराज. पाया पडून सांगतो तुम्हाला, मित्र फक्त तुम्हाला लुटून खाण्यापर्यंत आहे, त्यांना तुमच्याशी काही गेलो नाही. पण प्रसंग जेव्हा तुमच्यावर येईल ना महाराज, भाऊ मलाय, भाऊ तुम्हाला, बहीण मलाय, बहीण तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा महाराज, आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नातं नाही. हा काय व्यवहार आहे? जाऊ नका त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, त्याच्याशी बोलू नका, व्यवहार आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमच्या भाव, व्यवहार आहे हा, जमत नाही, त्याच्या घरात जाऊ नका, त्याच्याशी बोलू नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल ना, तेव्हा भाऊच आहे एवढं ध्यानात ठेवा. हे बाकीची सगळी लबाड मंडळी आहे महाराज. तुमचा ऍक्सिडेंट झाला ना, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केलं ना, तर तुमचा एकटा मुलगा जर घरी असला ना, तर त्या मुलाला थोडं जेव म्हणणारा चुलता आहे. थोडं जेव, डबा घेऊन जाय, पैशाची अडचण असली ना कुणाला म्हणू नको, तुझ्या चुलतीला सांग, मी देईन ना. ते आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत महाराज. माणसं फक्त कपड्यानं सुधारल्या, तो 50% कीर्तनात बसलेल्या महिला अशा आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता इथं 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 बचत गट काढून भाषण जोडून कुठं बाया सुधारत का महाराज? भाषणानं कुठं जग सुधारत का महाराज? इंग्रज गेल्यापासून भाषण ऐकतोय आपण, शेवटी पर आता लोक रोजाना आणायला लागली भाषणाला. भाऊ बसा, $90 घ्या पण बसा. मग आता काय करणार? कोणत्याही आईला वाटत नाही का महिला मंडळ आता बोलू नाही, सणासुदीचे दिवस आहे, वारीचा काळ आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही आईला माझ्या अंगावर नातवाने खेळावं असं वाटत नाही, मी नातवाचा गाल ओढावा असं वाटत नाही. एक वाक्य सांग मला, नातवाच्या गालावरची खडी ही आजीच्या सगळ्या सुखाची नांदी आहे. नातवाच्या गालावर हसताना खडी पडली ना, ती भूक विसरते, भूकही विसरते आणि दुःखही विसरते, आणि तुमच्या सुनेनं केलेला सगळा अपमान नातवाच्या हसण्यानं आजी विसरते. आणि तुम्ही खुशाल थोडेसे पैसे आले म्हणजे, थोड्या गाड्या घेतले म्हणजे, माणसांनी बंगले जोराई बांगले बांधले म्हणजे, माणसांनी लगेच स्वतःला अहंकारी करायचं आणि ईश्वरासारख्या आई बापांना बाजूला करायचं म्हणजे झालेसे आले. बायको 1.5 लाख रुपये पेमेंट कमी ती माहिती ना, सासूच नको सांभाळायची, सासराच सांभाळायची, झाली शहाणी. त्याची इस्टेट लुटायला लाज नाही वाटली, त्याला खोकल्याची लाज वाटते का? ऐ ऐ कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे, तिला म्हणा बोटवर कर. कोणत्या बाईनं सासऱ्याला 1 गुंठा जमीन सोडली, बोटवर कर बरं, सत्कार करतो मी. सोडली का? ऐ ऐ सोडली. आज आयुष्यात सासू सासऱ्याने सगळं कमावलं. आता हे उगाच याडपट आहे तुमचं, ऐकत आहे सगळं म्हणून तुम्ही मावळवाणी करता, नाही तर काय तुमच्या पगार हे कमी तर मुजी तर तुम्ही. एक वाक्य सांगा, आज महिला मंडळ ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू द्या, उलथू द्या तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरणगंज बॉय आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का? आज ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल? तुमचा मुलगा म्हणून ऐका, फक्त एक मुलगा म्हणून पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. माझं फक्त एकच वाक्य ऐका, उपवास करा, नाही तर करू नका, देवाच्या पाया पडू नाही तर पडू नका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारख्या सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. मी तुमच्या मुलासारखा, मी म्हणणार नाही तुम्हाला दिलंय तुम्ही त्यांना ठेप ठेवा, आपण शेतकरी माणसं आहेत, मी म्हणणार नाही कधी त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना दे, झोपतात तिथे तांब्याभर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, आणि पाहुण्यामध्ये त्यांना हातराचा अर्धा कप चहा द्या. एक वाक्य सांगा, ज्याच्या पाठीवर आईबापा प्रसन्न झाले, त्याच्या पाठीवर देव प्रसन्न नाही झाला तरी सुखाला तोटा नाही. आणि तुम्ही त्यांचाच कटाळा करताना इकडे भाषण आणता, इकडं चालतंय का? वॉर्निंग बेल झाली, पुरवणी बांधायची, तो कधी पास होईल? हा, पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं, आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुला बाप तरी पास होईल का? ना लाईक नाही तर 48% मार्क पडले, सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला तो, कान फार फोडलं पाहिजे त्याने. 48% मार्क पडले टोणक्या तुला 10वीला, आणि तू सायन्सला ऍडमिशन घेतला, त्याचा बाप इकडे घेतला पाहिजे, त्या प्राचार्यानं प्राध्यापकानं तो बाप खोलीत घातला पाहिजे. इकडे ये तू, त्याचा बाप, तो पोऱ्या राहू द्या बाजूला, त्याचा बाप घेतला पाहिजे इकडे. 70,000ची पल्सर तुझ्या टोणक्यात आहे, 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 1,500चा त्याच्या पायात बूट आहे, आणि त्याला 48% मार्क आहे. हा वळ होतो का सांभाळला, म्हणून त्याचा बाप हाणला पाहिजे पहिला,
आणि मग ऍडमिशन त्या आर्टला घाल, गणपती बुडवाया काम येईल. काय करायचं ना 48ला 47ला माझ्या पाया पडून सांगा मला, सध्याच्या जगामध्ये 65ला 70ला सुद्धा मार्केट नाही. तुम्ही 40 45चं काय घेऊन बसले? क्वांटिटी नाही, क्वालिटी नाही, काय उपयोग त्याचा? एक वाक्य सांगा, तुम्हाला शाळेत डोकं चालत नाही तर व्यापार करा, व्यापार जमत नाही तर शेती करा, शेती करत नाही तर हमाला करा, हमाला करत नाही तर पक्वा देवा, पक्वा देवत नाही तर बाबा व्हा, बाबा होत नाही तर गाड्या पुसा, भंगार गोळा करा, कामं करा ना. आणि काही जमत नसेल पैलवान व्हा, त्याच्यात काही इन्कम साधन नाही. ते जमत नसेल जागा मोकळी करा. तुम्ही जगून करता काय? नुसतं आपलं बावलाटासारखं हे काय, नुसतं आपलं जमिनीला बाहेर जगण्यात काय मजा आहे? आपण खानदान घराण्यातली माणसं आहेत का? बावळा दिला आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात ती माणसं जन्माने शरपट आहे का आपण? रक्त याच्यात रक्त भंगार आहे का? वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ गोवा नाही, भंगार नाही. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी शिवाजी महाराजांनी, तलवार. ही माती 96 कुळी आहे, ही माती 96 कुळी. ही माती कशी आहे? शिवाजी संभाजींची माती आहे, अहिल्याबाई होळकरांची माती आहे, मुक्ताबाईची माती आहे, झाशीच्या राणीची माती आहे. ही काही गोवा खाऊन थोबार सडवणार म्हाताऱ्याची टिंगल करणार रक्त आहे काय? बँड बंद झाला तरी अंग आली तू. मग एक जण म्हणला बंद झालाय ती. मग एकानं काल दुपारी लग्नात चुमा दे गाण्याला शिट्टी आणली, क्वार्टर गेलं ते आणि निवार शिट्टी आणली. मग हवा पुढून जावा का नाही? चड्डी मागच उपासली हो, चड्डी बी जीन होती पण धाडकन उपासली. बावळाट नाही तर परत लग्नात नाचले ना नालायक हो, तर याद राखा इथं नाचा ना. एक वाक्य सांगू मला, आपल्या धर्मावर आपण प्राणापेक्षा प्रेम करा तरच आपला धर्म टिकेल. धर्म टिकवा. आणि आज 2 गोष्टी टिकवणं गरजेचं आहे, एक धर्म आणि 2 संस्कृती. त्यासाठी हे तृतीय पुण्यस्मरण आहे. एवढा मोठा समाज गोळा करणं, एवढं मोठे लोक जमवणं, माईक सिस्टीम, कीर्तनकार बोलवणं, एवढं मोठ्या समाजाला अन्नदान करणं, एवढ्यांची सेवा करणं हा आईवडिलांनी दिलेला प्रसाद आहे. एवढा मोठा सोहळा जर या म्हात्रे परिवाराचा पाहिला तर स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हात्रे परिवारानं कबूल व्हावा. तुमचं आईवडिलांची पुण्यतिथी घालायला लागल्यापासून तुमचं चांगलं झालं की नाही? होणार. इंद्रिकरचं कीर्तन म्हणल्यावर दुप्पट होणार. आपलं कीर्तन वास्तू शांतीला ठेवलं ते वर्षात 2रा बंगला होतोय. फक्त आपण सांगू तसं ऐकायचं नाही तर पहिला जातोय. नाही महाराज, ज्या आईबापाचे आशीर्वाद घ्या तुम्ही. देव त्याच्यातच हो, उगाच बोंबलं हिंडायचं काय देवाला? देवाला गेल्यावर तिकडे गेला आणि प्याला. इथं नाचता नाचता आणि काही नाही महाराज. खिस्सा गरम ठेवा, जग सत्य आहे. खिस्सा खाली करा, जग संपलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. चिंता करायची नाही. अभंगातला 2रा मुद्दा संपला. इथपर्यंत काही शंका नाही. अभंगातल्या 3ऱ्या मुद्द्याला आता सुरुवात. आज आपण सगळेजण गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांचे गायक वादक गुणीजन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमती पार्वतीबाई शंकर म्हात्रे, हरिचंद्र रघुनाथ म्हात्रे, परशुराम शंकर म्हात्रे, श्रीराम शंकर म्हात्रे, सौ चंद्रकला महेंद्र पाटील, श्री बळीराम शंकर म्हात्रे, सौ भाग्यश्री अंकुश पाटील. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक स्टेजवर उपस्थित मान्यवर गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या वतीनं तृतीय पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत आपल्या 2च गोष्टी झाल्यात. निर्माता देव आहे, चिंता करायची काही कारण नाही. म्या बोलविल्या मेद बोले. आणि आई वडिलांचं पुण्यस्मरण केलंच पाहिजे. या म्हात्रे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ईश्वर त्यांच्या कुटुंबाला धनसंपत्ती असे उदंड देव आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या माणसांना परमेश्वर सद्बुद्धी देव, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अभंगाला सुरुवात. अभंगातला मेन मुद्दा शिकणारे आपण आज फक्त एकच, धन्य. अख्ख्या कीर्तनात काय शिकलो आपण? धन्य. काय नाही. आता महिला मंडळ फक्त तुम्ही सासू सासऱ्याची सेवा करा, काही करू नका, कुठं काही नाही. आणि मागच्यांसाठी किती कमवा काही घेणं नाही. हा सगळा भ्रम आहे.
ज्याला एकही पोरग नाही ते म्हणते लागत होता, ज्याला 100 होते तो मिळाला आणि तुला कुठून येतो? हे लागतच होत. ज्या माणसाला मुलगी नाही ना, मुलगी, तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला, हे अवलाद नको, यांचं काय घेणं नाही. ही नसले तरी चालते, पोराचं काय एवढं विषय नाही, तो कधीतरी आपला कार्यक्रम करणारच. पण मुलगी पाहिजे मला. ज्या माणसाला मुलगी नाही ना, भिकार माणूस तो. आणि परत वाक्य पाया पडून सांगतो मला, ज्या माणसांना आई बापा मुलं बाळ चांगली बनवता आली नाही त्यांचंही काय घेऊन बसले. महिला म्हणलं जगाला काही घेणं नाही, कुणालाही काही घेणं नाही. शेरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवलं नाही. कीर्तन कमी आहे का? भीष्माला कोणी सोडवलं नाही. तुम्ही आम्ही कोण? किस्सा गरम न ठेवता तुम्ही 5 वाजता मित्रांना फोन करा बरं. कोणता मित्र तुम्हाला बोलितोय? तुम्ही 5 इथे म्हणून त्यांची 5 वाजता फोन येईल. आणि कमी वयात मंडळी व्यसनाला लागल्यामुळे व्यसनाधीन मंडळी ध्यानात ठेवा. कमी वयात तुम्ही व्यसनाला लागल्यामुळे तुमच्या आयुष्याची बर्बादी झाली याचा तुम्ही विचार नाही केला. महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे. पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे. 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, रागाच्या भर एक वाक्य सांगा. तुम्हाला किती राग आला ना, किती राग, 1-2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. राग 2 मिनिटाचं, त्याचं फळ फार वाईट आहे. खून करायला काय लय दिवस लागत आहे का? बलात्कार करायला काय लय दिवस लागत आहे का? मर्डर करायला काय लय दिवस लागत आहे? पण त्याची फळं आणि मग ती वाईट का आलं बघा. तेवढा वेळ नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, थोडं हसत जा, थोडं हसायचं, ते आपोआप शांत होते. नाही तर टीव्हीचा आवाज मोठा करायचा, तिचा पावर कमी होऊ द्या थोडा, ते आलडू द्या, मग तिच्या देखत मालिका लावायची, प्रेमासाठी वाटेल ते होऊन द्या. बायको भांडायला लागली ना, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, तिचा पावर कमी होऊ द्या थोडा. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मी बोल महाराज तसं नाही. पाणी नसताना बुडवतो, पाणी नसताना बुडवतो, आग नसताना जाळतो, शस्त्र नसताना कापतो आणि दोरी नसताना बांधतो. असा काम आणि क्रोध आकळा साधू व्हाल. पुरावा 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या वाव्या. जळेविन बुडविती, आगेविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती. ठीक ना. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काय नाही, काम करून पैसा कमवा, जगाला काही घेणं नाही. रात्रंदिवस कष्ट करा. तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्याचा, आणि क्वांटिटी नको आहे आता, क्वालिटी. क्वांटिटी बाद झाली आता. पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडी देतात आपल्याकडे. घाला बा, अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तुझी गाडी वाट्यावर उभी कर, मी आतून पोर आणतो. इथं बायका मिळालं आणि पोरं कुठून आणतो? बायको. आता जी मंडळी लग्नाची राहिली, तुम्ही तो विषय सोडून द्या, तो नादच सोडा. आता तुम्ही बायका तुम्हाला मिळणारच नाही. आता तुम्ही स्क्रीनवर दिवस काढायचे मोबाईलच्या. बायको आणि कशी काय बायको मिळाल महाराज? साधा अभ्यास करा ना, साधा अभ्यास करा. 16चं पोरग क्वार्टर पेते, कोण बायको देईल? कोण देईल आणि का द्यायची? आज कोटी रुपयाचं शरीर आपण मुलीसाठी जुरवलंय. आज आपली मुलगी रक्ताच्या, महाराज महिला मंडळ, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आपण काचेच्या भांड्याप्रमाणे मुलीला जपलोय. नाही जपलो काय? ह्या नालायकांना पोरगी द्यायची? स्वाभार सडलं नालायकाचं गोवा खाऊन 17ला काय पोरगी द्यायची त्याला? ढोपरवर आली हरामीची क्वाटरी पिऊन काय पोरगी देत त्याला? लाईट बंद करून हल्ली पाहिजे नालायक. यांना काय पोरगी देता? थोबाडं सडली हरामींची काय पोरगी देता? बायका कोण देईल तुम्हाला? आणि दिली बायको काय येतो याकडं? कोण देईल बायको? हो, बायकांचा नाच सोडून द्या. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे गेले. वीस पोरं 40च्या पुढे गेले. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना. बायको कुठे? कशी काय बायको मिळाल? CBSEचा निकाल लागला महाराज. 500 पोरींना 499 मार्क पडले. किती पैकी? 500 पैकी. कोण पोरगी देईल? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, नगरसेवक मुलगी, महापौर मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती पर्यंत कोण गेलाय? मुलगी तहसीलदार, मुलगी कलेक्टर. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. येड्या, 1.5 लाख लिहाता येतं का तुला? हा, सिक्युरिटी आहे तिला, शांबड्या सिक्युरिटी.
1.5 लाख पेमेंट आहे शेंबड्या तिला, 1.5 लाख. मग तिला 95% मार्क आहे, मग तिला 90% मार्क आहे. तिने MPSC दिली, मग तिला 95चा पोरगा नको का? आहे का तुमच्यापैकी 95 कोणाला? मग तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो? बावळट नाही तुम्ही आता असेच बचाव. बायको कुठे बायको महाराज? मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहे सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोण शिका मिळालं. भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडीव घेऊ. मग आता काय करता? बायकाच मिळालं महाराज. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? नाही. मी आला तू. त्या मामाला आहे का रे? तो लहाना तो नाही. तूच तो लपला तो. त्या मामाला मुलगी आहे का? अरे आहे का नाही? नाही. मामाचंच लगीन नाही झालं. आता मामाच मोकळा हिंडतोय आता. त्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? घाबरू नको, एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहे? भाऊ नाही तुला? कल्याण. त्या मामाला आहे का? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 जण आहे तुम्ही. धावला तो जिंकला. धावला तो जिंकला, थांबला तो आमच्या टोळीत आला. त्या मामाला आहे का? किती आहे? एकच आहे का? तुला भाऊ किती आहेत? भाऊ नाही. अति कल्याण. बायको नाही. आणि सांगा बसलेली माणसं हा विनोद आहे का? विनोद आहे? मुलींनो, तुमच्या बापाच्या मागे आहे ना अशी रांग लागणार 2-3 वर्षात. रांग. पोराचा बाप आहे ना असं पोराला हातात धरून आणणार. मग तुमचा बाप म्हणणार दे सोडून. तुमचा बाप असा खाटावर बसणार, तुम्ही त्याच्या शेजारी बसणार. मग पोराचा बाप येणार 2-3 वर्षानं पोर हातात घेऊन. तुमचा बाप म्हणणार देवाला सोड. मग तो दुसरा पोरगा घेऊन येणार डियड. गणपती उडवाय दे सोडून. बायको नाही. फक्त पोरीनं तुम्हाला सांगतो तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा. तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. नाही महाराज, याला कुठेतरी आवर घातलं पाहिजे. आता ही मुलं आहेत. आता मुलगा मला, मुलगा तुम्हाला. महाराज आता हे माझ्यासमोर बसलेले सगळे आमचे मित्र, महाराज मंडळी, पाटील बिटील सगळे, गुरुनाथ भाऊ सगळे वेगळे. आपण आज बोलतो ना महाराज, फुकट नाही. खाली टेबल होता आपल्याला, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. हात वळत नव्हता. ही सगळी पुण्य कोणाची होती? आईबापाची. आईबाप गुरुजीला सांगायचे मेलं तरी चालेल, शिकला पाहिजे. फुकट लोक कलेक्टर, तहसीलदार, प्राचार्य, SP, PSI बिल्डर होत नाहीत. हा सगळा त्याग कोणचा आहे? आई बापाचा आहे. अहो आई म्हणायची चहा भाकर खाऊन जाय आणि दुपारी जेवायला ये. आता आई म्हणते 20 रुपये नाही, 15ची क्वार्टर पे, 5चा गोवा खाय. आणि तिथून आलो हाणतो हा बाप. मी चालली बचत गटाच्या मीटिंगला. काय पूर्वी आमची आई मुलाला खेळायला पीठ द्यायची, भाकरीचं पीठ खेळायची. आता आई मोबाईल देते, गेम कर, खेळ गेम. मग ते 9वीला आईवर डोळे लाल करतं, पहिली गेम. 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम. 12वीला पोरगीच घेऊन पळून गेलं, गेम मध्ये गेम. हे फटकवले पाहिजेत महाराज. विनोद नाही हा. 8-10 दिवसातून मुलगा जवळ घेतला पाहिजे. आज महाराज शाळा उघडून महिना होऊन गेलाय. गेला का नाही? सगळे पालक सांगा मला, आता मला मुलगा आहे, तुम्हाला मुलगा आहे, मुलगी मला आहे. तुम्ही 1.5 महिना झाला शाळा उघडून, जवळजवळ महिना तर होऊन गेलाय. सांगा तुम्ही 10 मिनिटं तुमच्या पोराला घेऊन बसले का महिन्याभरात? सांगा मला.
बसल्या का? पोरग शाळेत जाते ना तुमचं, कधी जवळ घेतलं का? ते शिकत आहे का वया बिया पाहिलं का त्याच्या कधी? नाही मग करीत काय असते कारण पाणी आहे भरी त्यात दळ नाही आणि त्यात पोरं हे झोपी त्यात कुकर तुम्ही लावी त्या शिट्ट्या हे मोजी त्या तुम्ही काय करता? विनोद नाही महाराज. आता हे सर्व्हिसवाली मंडळी ऑफिसवरून आल्यावर चहा पाणी घेतल्यावर एक 15-20 मिनिटं मुलाला जवळ घेतलं पाहिजे. त्यांच्या जर तुम्ही आज जवळ घेतलं नाही ना ते एक दिवस तुमचा कार्यक्रम करणार. तू गृहपाठ लिहिला का नाही? माझ्या समोर लिह, 5 मिनिटं बस, मी बसतो. टीव्ही बंद कर, 5 मिनिटात गृहपाठ कर, 5 मिनिटं टीव्ही बाहेर पाहू द्या ना टीव्ही. आठवड्यातून एकदा मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचे हात तपासले पाहिजे, बांगडी पाहिजे तिच्या हातात, केसांची स्टाईल तपासली पाहिजे. हा भांगा आणताय कुठून? मुलीचं दप्तर उचकलं पाहिजे 2-4 दिवसातून. वहीचे शेवटचं पानं पाहिले पाहिजे. वहीच्या शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो गृहपाठ एकदा तिच्या आईनं पाठ केला पाहिजे. शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे. त्याच्यात 3-3 सिम आहेत. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. जरा चौकशी केली पाहिजे. त्याच्यातले मिस कॉल तपासले पाहिजे, त्यातले रिंगटोन तपासले पाहिजे, ती कोणाला फोन करते हे तपासलं पाहिजे, किती वेळ बोलते हे तपासलं पाहिजे. आयांना कळत नाही का? त्यातला बॅलन्स चेक केला पाहिजे. आपण मुलीला 100 रुपये देईल, बॅलन्स 500 रुपये आला, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा? 1 GB ला आहे का, 2 GB ला आहे का, 4 GB ला आहे? जरा चौकशी केली पाहिजे. आणि सांगा मला महिला मंडळ हा विनोद आहे का? याला कुठंतरी नाही तर झालंय काय? हो, म्हात्रे पाटलांनी आयोजित केलेल्या तृतीय पुण्यस्मरणाला 2-4 गोष्टी मला सांगायच्या आहेत. महिला मंडळ, 1, आई वडिलांच्या सेवेत देव आहे. बाकी देव महाराजांची भाषा ना माझी नाही ना. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबाई न दिसे. आता याच्यापेक्षा ओवी काय सांगावं? पण माणसाची गंमत काय झाली? एक ओवी आहे 13व्या अध्यायात. मासा कधी समुद्र तरणार नाही, मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही, आणि आई बापाची सेवा न करणारा कधी सुखी होणार नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मासा समुद्र तरू शकत नाही, मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. तसं आईबापाची सेवा न करणारा पैशाच्या घमेंडीत श्रीमंत होणार नाही. माणसाने आतापर्यंत सगळ्यांना कामाला लावलंय. बैलाला लावलंय शेती करायला, गाढवाला लावलंय ओझे व्हायला, कुत्र्याला लावलंय राखण करायला, गायला लावलंय दूध द्यायला. पण माणसानं अजून एका प्राण्याला कामाला लावलं नाही. एकच प्राणी राहिलाय त्याच्याकडून कामाला लागायचा. कोण? मुंगी. मुंगी मुंगी पण खाती काय? बैल कडबा खातोय, म्हैस कडबा खाते, कुत्रा भाकर खातोय, म्हैस कडबा खाते, पण मुंगी साखर खाते. काम कवडीचं करीत नाही, पण साखर. इकडं 10 लिटर म्हैस दूध देती, पेंडा खाते. 10 लिटर दूध गाय देते, कडबा खाते. ते बैल इळभर भाताच्या वावरात चालत आहे, गवत खाते. ही काहीच करीत नाही, साखर खाते. का? ज्याच्यावर आई बापाचा हात आला त्याच्या तोंडात साखर आलीच. मुंगी होऊन जागा, उतटल्यावानी जगू नका. मोटरसायकलवर चालतंय, कुत्र्याला लाथ आणते. बा इडी आवलात कुत्र्याला. ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. थोडी नम्रता धरा. आज माणसं नम्रतेनंच संपली, नम्रताच राहिली नाही. आई मिळणार नाही, बाप मिळणार नाही. आणि आई बापावर भाषण करू नका, आईवर कादंबरी करू नका, आईवर चित्रपट काढू नका, आईवर कथा करू नका. फक्त आईला हसू ठेवा. महिला म्हणलं तुमची आई, महिला म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना. आई तुम्ही तिला कधी भेटायला या, तुमची पिशवी कधी कमी नाही झाला. पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी न्यायची नाही. पिशवी धरणारी भक्त कोण आहे? आई. प्रसंगाला तरुण मंडळी धना ठेवा. तुम्हाला वाटतं आता आम्ही कॉलेजला कट्ट्यावरती प्राध्यापकाची टिंगल करून येडेवाणी वागू? मित्र फक्त तुमच्यावर प्रसंग येत नाही तोपर्यंत आहे. एकदा प्रसंग तुमच्यावर आला का मित्र गायब. कॉफी करू लागायला अख्खा वर्ग आहे. कॉफी पकडल्यावर माणसं म्हणत्या एवढी कागद कशाला फाडायचे?
मी काय एवढे फाडायला सांगितलं होते. या जगाला घेणं नाही. निम्म्या रात्री घरी या दरवाजावर थाप मारा, आईच उठेल. जेवून घे. जेवलोय नक्की, नाही तर 2-3 घास खा. बायको नाही म्हणणार. बायको म्हणते पप्या त्याला विचार खायचंय का, त्याला 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 विचार खायचंय का, आणि त्याच्या तोंडाचा वास घे आणि त्याला म्हणा गच्चीत झोप. बायको आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 अंकी नाटक करते भाऊ. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कधी भूकंप करी सांगता येत नाही. माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करत असते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. हा 10वा नाथ आहे प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना, लपडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्याने, दरवाजे लावून भांडे घाशी, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. लई वाईट दिवस रे, लई वाईट. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. ए शाम, ए शाम, तुझ्या खिशात नाही धाव. नाही नाही महाराज. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कोणाशी, याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. आता त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही, पण जेवढी जमन तेवढं सांगतो. कारण जनावराची भाषा जनावराला कळत. याने सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ते गेलं सोमवारी मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं लग्न मंगळवारी सोमवारी होतं त्याचं असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाई वार बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं काय, काल लग्नच झालं नाही, त्याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणलं काय मग याने सांगितलं झालं काय. त्याने सांगितलं काय नाही, मी तिचं माझ्यावर प्रेम होतो. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वह ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का. असं बरंच काय आहे. ते तुमचं वहीचे शेवटचं पानं उचका. तुम्हाला लय बारीक सांगितलं, तुम्ही आमच्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागला. मी तिनं सांगितलं मी तुमचीच आहे. तुम्हारे बिना मैं जी नाही सकती. असं म्हणत 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 तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाच्या पायरी नेल्यावर तिने सांगितलं बस मी तुमचीच आहे. तुमच्याशिवाय मी कुणाची होऊ शकत नाही. फक्त तुमच्या नावी पैसे किती आहे. कशावालं प्रेम, पैसे. याने सांगितलं 5000 आहे. पोरगी गाल थांबल माराय. ती गेली दुसऱ्याच्या स्कूटीवर बसून. या हात आलीत बसली, गेली बस स्कूटी. हे बसलं स्प्लेंडरला किक आणि त्याचा सायलेन्सर लूज झाला. ती गेली स्कूटीवर. हे बसलं पायडल हाणीत. आणि मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं अरे बावलाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5000 आहे, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहे. आणि त्याला काही पोरग नाही, मला मिळणार आहे. बा हलकटाचा सल्ला. आणि हलकटाचा सल्ला हलकटाला फिट बसतो. यानं सांगितलं का बस मी तिला एवढं सांगितलं का माझ्या नावे 5000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहे. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुझी वाट पाहत. नाही 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 नाही, त्याला उपयोग नाही महाराज. आई ती आई. देवावर प्रेम करा, देहावर करा. याच्यावर काय प्रेम करतो, समड्यावर. शेंबडेपुरीवर प्रेम करते ती. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी. आणि तिच्या प्रेमावर हे येड रतळ पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ रेल्वे खाली, तो 3रा नंबर आहे. 2 तर मोबाईलचे बिल भरूच मेले. कभी कभी मेरे दिल में त्याला अंडरपॅन्ट नाही तरी ते तिला म्हणते हमें और जीने की सांस न होती
अगर तुम न होते, बटन नीट घाल शर्टाची. ए आणि प्युअर शिमडी पोरगी तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल ही रहे. असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है. वर जाऊन काय करायचं, स्वर्गात काय नाही, इथं नीट राहा. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. माझ्यासमोर बसून तुम्हाला 1.5-2 तास झाले, 1 मिनिट कशाची आठवण आली का. महास्वर्ग